नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला। सदरची महिला कसेबसे आपला जीव वाचवून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवली। यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत ॲनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले। त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला। सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली। याबाबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक काढून सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलेही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत। आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला, पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार। भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मेलेले कुत्रे तुम्ही महापालिका आयुक्तांना काय गिफ्ट देणार आहे? हे त्यांची मालमत्ता तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी। आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा, संपवा, तरच आम्हाला पैसे भेटतील। टॅक्स साठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत। मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिका पैसेच महत्वाचे का? आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का? आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे। पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद वणियार, शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी, प्रमोद इंगळे, संभाजी वनमाने, शब्बीर शेख, अयाज बांगी आदी उपस्थित होते।